श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय श्री राम समर्थ श्री राम। परती सारून उपाधी असाध्य वस्तू साधने साधी। स्वरूपी करी दृढ बुद्धी या नाव साधक श्री राम। समर्थांची ही साधक लक्षणं आणि या साधक लक्षणातली ही काही निवडक लक्षणं आपण पाहतो आहोत ती अशासाठी की आपल्याला जे चिंतन करायचं आहे, जे श्रवण करायचं आहे, जे अनुभवायचं आहे त्या अनुभवण्यामध्ये एक असा सुंदर निर्भेळ असा आनंद असला पाहिजे। जीवन आनंदाची शिदोरी आहे बरं का। जीवनामध्ये फक्त आनंद आनंद आणि आनंदच असला पाहिजे, पण तसं होत नाही। त्याच्या बरोबर उलट जीवनामध्ये दुःख दुःख आणि दुःख। या सुखदुःखाच्या पलीकडे केव्हा तरी माणसाच्या मनानं जाऊन विचार करणं हे खूप गरजेचं असतं। माणूस काय करतो, सुखाची पण कारणं शोधत नाही, किती गंमत आहे, आणि दुःखाची पण शोधत नाही। दुःखाचं कारण शोधण्यामध्ये मला काय कमी असतं म्हणजे विचार करायला गेलं तर काही कमी नसतं मला दुःखाचं कारण। आणि गंमत अशी असते ना की दुःखाचं कारण माहिती असतं पण तेच परत करत असतो। सुखाची कारणं माहिती असतात, सुखाचे उपाय माहिती असतात, पण ते सुखाचे उपाय करण्यासाठी याची मनाची तयारी कुठेतरी कमी पडते, हा कुठेतरी कमी पडतो। मग इथे समर्थांनी खूप छान सांगितलं की ते म्हणाले की सुख आणि दुःख याच्या पलीकडे जाऊन जेव्हा मन विचार करेल तेव्हा उपाधी नावाचा एक प्रकार असतो परमार्थामध्ये। आता उपाधी म्हटलं आपला काही संबंध आहे का त्याच्याशी? काही नाही असं आम्हाला वाटतं। कॉलेजचे शिकणारा मुलगा आहे, त्याला जर म्हटलं काय तू काय ते उपाधी वगैरे जास्त वाढवू नकोस, तो डोक्याला हात लावेल। उपाधी उपाधी म्हणजे काय हो? कोणालाही वाटेल की ज्याला ते शब्द माहिती नाहीत ना, त्या शब्द एकदा माहिती करून घेतले की ते साधे शब्द असतात, पण परमार्थातली काही परिभाषा थोडी वेगळी असते। उपाधी याचा अर्थ असा आहे की ही उपाधीच आहे ना। उपाधी म्हणजे आपल्या पाठीमागे आपण लावून घेतलेला व्याप। आता व्याप म्हटल्यानंतर लक्षात यायला पाहिजे की नाही, पण समजा व्याप पण लक्षात येत नसेल, व्याप शब्दही कळला नाही, कशाला तो व्याप करून घेतो बाबा, तिथे व्याप शब्द कळतो आम्हाला। पण व्याप याचा अर्थ की नको ती कामं मी माझ्या पाठीमागे लावून घेतलेली आहेत, नको त्या कामामध्ये मी रस घेतलेला आहे। आणि मग समर्थ असं म्हणतात की परती सारून उपाधी। आता ही उपाधी परती म्हणजे संपूर्ण उपाधीचा शेवट करायचा आहे, उपाधी संपवायची आहे बरं का। उपाधी काय करते, मनाच्या श्लोकामध्ये सांगितलं ना समर्थांनी, ही उपाधी फार घातक असते बरं का। व्याप खूप घातक असतो। जेवढा व्याप, समर्थांनी म्हटलं की म्हणून जितुका व्याप तितुका संताप असं म्हटलेलं आहे। पण माणूस हव्यासापोटी आणि आर्थिक हव्यासापोटी जास्ती करून तो व्याप वाढवण्याचा प्रयत्न करतो। किती व्याप वाढवलेला असतो, किती व्याप वाढवलेला असतो। काय झालं शेवटी व्याप वाढवून?
हातात माळ घेऊन बसावं लागलं की नाही, डोक्याला हात लावून बसावं लागलं की नाही. असा काय केलं, खूप व्याप वाढवला, खूप इतका व्याप वाढवला की माझा व्याप वाढवताना मला डोक्यामध्ये कल्पना पण आली नाही की ह्या व्याप मी वाढवतोय. तो व्याप मी वाढवताना जराही विचार केला नाही, पण वाढवला. वाढवल्यानंतर काय झालं, संताप त्याच्यातून निर्माण झाला. इथे समर्थांनी असं म्हटलंय की ही उपाधी म्हणजे व्याप जो आहे, हा व्याप वाढवू नका, कारण व्याप आणि उपाधी संतापाला कारणीभूत असते. आणि ती उपाधी मी बाजूला केली नाही तरी परमेश्वराला माहिती असतं माझी उपाधी मी बाजूला केली की नाही. परती सारून उपाधी असाध्य वस्तू साधने साधी. साध्य साध्या साध्या किरकोळ वस्तू आणि साधक कोणी पण घेऊ शकेलो, पण असाध्य म्हणजे जे मला साध्य करायचं आहे, जे मला साध्य करून त्याच्यातला आनंद घ्यायचा आहे, अशी असाध्य म्हणजे मला एखादी वस्तू मिळाली की ती वस्तू मिळाल्यानंतर मला त्याची किंमत वाटत नाही, कारण माझ्या समोरच्या माणसाजवळ पण ती असते. पण समोरच्या जवळ नाही, शेजाऱ्याजवळ नाही, माझ्या गावात नाही, माझ्यापैकी कुणाजवळच ती वस्तू नाही आणि ती माझ्याजवळ आहे, याचा मला किती आनंद असतो. माझ्या गळ्यामध्ये रुद्राक्ष आहे, माझ्या गळ्यामध्ये एक माळ आहे, माझ्या गळ्यामध्ये माझ्याजवळ एक वस्तू आहे आणि जी कुणाजवळच नाही, त्याचा मला आनंद जास्ती असतो. म्हणून स्वरूपी करी दृढबुद्धी या नाव साधक. आता पुन्हा तोच विषय आहे. स्वरूप म्हणजे माझं स्वतःचं आत्मतत्व, माझ्या स्वतःचं प्रतिबिंब आत्म्याचं, माझ्या स्वतःमध्ये असणारा आत्माराम, माझ्या स्वतःमध्ये आत्मारामाच्या रूपानं असणारी शक्ती, याच्याशी मी एकनिष्ठ राहावं, याच्याशी मी तद्रूप व्हावं. आणि ती उपाधी पूर्ण बाजूला केल्याशिवाय, त्या उपाधीतून बाहेर पडल्याशिवाय, त्या उपाधीचा शेवट झाल्याशिवाय आणि त्या उपाधीचा लय झाल्याशिवाय मला ती आत्मवस्तू दिसत नाही, तिचा अनुभव घेता येत नाही. हेच समर्थांनी या साधक चिंतनामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. जय जय रघुवीर समर्थ.